या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या काजळी नदी जी आहे ती इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळते। 12 तास उलटून गेलेले आहेत, अजूनही या ठिकाणी पुराचा धोका जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या सोमेश्वर मोहल्ल्यामध्ये या ठिकाणी गेल्या 12 तासापासून या ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळतंय। तुम्ही बघू शकता की हा सोमेश्वरचा मोहल्ल्याचा परिसर आहे आणि काजळी नदीचं पाणी या सोमेश्वर मोहल्ल्यामध्ये घुसलेलं पाहायला मिळतंय। काल देखील या ठिकाणी कमरेच्या वरती पाणी होतं। मध्यरात्रीपासून जो पाऊस थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे, त्यामुळे सध्या पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी पण पुराचा धोका अजूनही या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतोय। या सोमेश्वर परिसरातल्या मोहल्ल्यातल्या घरांना अजूनही पाण्याचा वेढा आहे। जवळपास ढोपरभर पाणी अद्यापही या ठिकाणी पाहायला मिळतंय। जो इलेक्ट्रिक म्हणजे MSEBीचे जो मीटर आहे तो या ठिकाणी पाण्याखाली असल्यामुळे ही सर्व घरं जी आहेत ती गेल्या 12 तासापासून अंधारात असलेली पाहायला मिळतात। पावसाचा जोर आज दिवसभर कायम राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।